ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आता मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झालेले आहेत। दीक्षाभूमीमध्ये दर्शनासाठी अनुयायांनी आता मोठी गर्दी केली। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच ही गर्दी करण्यात आलेली आहे। तर नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये मोठ्या संख्येने भीम अनुयायी येथे दाखल झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायांची गर्दी आहे। तर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये भीम अनुयायांनी मोठी गर्दी केलेली आहे। तर थेट जातोय नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये आपले नागपूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्याशी जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, दीक्षाभूमी परिसरामध्ये अगदी पहाटेपासूनच मोठ्या संख्येने भीम अनुयायांनी विनम्र अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केलेली आहे। अगदी शुभम, चैत्यभूमीनंतर जे आहे ते दीक्षाभूमीला जे आहे ते महत्त्वाचं स्थान आहे। आज महापरिनिर्वाण दिन आहे 68वा आणि त्यानिमित्ताने आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच जे आहे ते बाबासाहेबांच्या अनुयायांची गर्दी जी आहे ते या ठिकाणी बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक भीम अनुयायी जे आहे ते आज मुंबईला चैत्यभूमीला जातात, तर नागपूरसह विदर्भातील आणि आसपासच्या राज्यातील मध्य प्रदेश असेल, तेलंगणा असेल, त्या राज्यातील लोक जे आहे ते या ठिकाणी दीक्षाभूमी येथे जे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे यांना जे आहे ते अभिवादन करण्यासाठी असतात। एकूणच जे आहे ते सकाळपासून मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। पूर्ण परिसरामध्ये जे आहे ते पंचशील ध्वज जे आहे ते या ठिकाणी एकूणच लावण्यात आले आहे। त्याचबरोबर दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे जे आहे ते आज विविध उपक्रम जे आहे ते राबविले जाते। त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे या ठिकाणी रक्तदान शिबिराचं जे आहे ते एकूणच आयोजन करण्यात आले आहे आणि आपण पाहू शकतो की सकाळपासूनच मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ते या ठिकाणी भीम अनुयायांची गर्दी जी आहे ते एकूणच एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळते। कारण की दीक्षाभूमी या ठिकाणी देखील बाबासाहेबांचा अस्थिकलश जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि त्यालाच अभिवादन करण्यासाठी जे आहे ते दूरदूरून जे आहे ते भीम अनुयायी या ठिकाणी एकूणच दाखल होत असतात। आपल्यासोबत काही भीम अनुयायी आपण त्यांच्याशी बोलूया। एकूणच पाहू शकतो की सकाळपासूनच या ठिकाणी जे आहे ते गर्दी होती आहे। काका 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 काय सांगाल आज बोला, काय सांगाल काका आज महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेबांचा। आम्ही बाबासाहेबांचे उपकार कधीच विसरू शकत नाही। त्यांनी जे आम्हाला या समाजातून किंवा या घाणीतून या दलितून जे बाहेर काढलेले, आम्ही मरेपर्यंत आमची मुलं बाळ हे सगळे आमच्या नंतर कधीच विसरू शकणार नाही बाबासाहेबांना। एवढं महान काम आहे बाबासाहेबांचं। चैत्यभूमीनंतर दीक्षाभूमीला जे आहे ते मोठं स्थान जे आहे ते सकाळपासून आज गर्दी जी आहे ते पाहायला मिळते। निश्चितच या ठिकाणाला महत्त्व आहे भरपूर, म्हणून आम्ही पण पुण्यावरून आलेलो आहोत इथं नतमस्तक व्हायला, पाया पडायला, वंदन करायला आम्ही पुण्याहून आलेलो आहोत। नक्की या भूमीचं पण महत्त्व तेवढंच आहे। मुंबईला पण आज भरपूर गर्दी आहे। आमचे बरेचसे सहकारी मुंबईला सुद्धा भेट द्यायला गेलेले आहेत। आम्ही पुण्याहून या ठिकाणी आलेलो आहोत, तर खूप आनंद होतोय, खूप चांगलं वाटतंय आणि आम्ही आज महामानवाला वंदन करण्यासाठी इथं आलेलो आहोत। नक्की शुभन, आपण पाहू शकतो की लांब लांबून लोक जे आहे ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहे। बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर एक नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा जी आहे ती त्या ठिकाणी मिळत असते। म्हणूनच जे आहे ते लोक सकाळपासून या ठिकाणी गर्दी करून जे आहे ते बाबासाहेबांना अभिवादन करतानाचं चित्र सध्याला नागपूरच्या दीक्षाभूमीवर पाहायला मिळत आहे। अगदी ज्ञानेश्वर, महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।